Oh, yes, you are here. Just get dressed. Hey, good morning, people. It's almost 3:30 in the early morning, and we are going to मल्हारगड, जेजुरी. आणि आम्ही इथून याच टाईमला निघायचा प्लॅन केला होता. बेसिकली आम्हाला सकाळची तिथलची 5:30ची आरती आरती अटेंड करायची आहे. आणि मोस्ट फ्लेक्सिंग गोष्ट, 14 डिग्री सेल्सिअस वाट लागणार आहे. आणि आय जस्ट वॉन्ट टू शो यू समथिंग. खूपच खूपच छान जागेवर आपण आहोत, आपल्या गणेश भाऊच्या रूम वरती. दिस इज गणेश ब्रो. आणि ही त्याची ब्युटिफुल रूम. आय नो गणेशच्या घरच्यांनी कधीच ही रूम एवढी डिटेलमध्ये नसली पाहिली असणार, पण हे त्या व्लॉग थ्रू हे सर्वजण पाहून घेतील. बिल्कुल नहीं आज तो तुम्हारा दिवाला निकलेगा भैया जी. हो काय घेऊन टाक. हे डब मारतो. थँक्यू अनिश भाऊ, विसरून जा आता. चलो, गणपती बाप्पा मोरया. Yes, people, we are back on the roads again. खूप दिवसानंतर ही राईड होतीये ऍक्च्युली. मध्ये काल परवा श्रीवर्धनची ती छोटीशी ड्राईव्ह झाली, बट दॅट वॉज नॉट ऑन बाईक. तर ही अचानक असा प्लॅन ठरला. ॲज युजल सगळे प्लॅन आपले अचानकच ठरतात. अचानक प्लॅन ठरला, आम्ही जस्ट आणि निघालो. काल संध्याकाळी आम्ही 4, 4:30, 5 वाजता अशी चर्चा सुरू झाली की बाबा उद्या संडे ऑफ आहे, तर जावं कुठे. मग असं चर्चा झाली 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 आणि हे डेस्टिनेशन फायनल केला की जेजुरीला जावं. जेजुरीला जावं तर थोडा रिसर्च केला तर असं कळलं की तिथे सकाळी 5:30 वाजता आरती असते. सो ती आरती अटेंड करण्याच्या हिशोबाने आम्ही रूम वरून निघालोय. आता बघू, बाकी ऑल गुड. थंडी भरपूर आहे, पण अशी काही फील होत नाहीये कारण एकदम पॅक आणि कव्हर होऊन निघालोय. दॅट्स ग्रेट. आणि रूट म्हणजे पुण्यातूनच कुठून तरी एक्झिट काढून सासवड, व्हाया सासवड आणि जेजुरी जाऊ. डिस्टन्स जास्त नाहीये, 65 किलोमीटर फ्रॉम आवर प्लेस. एकदम चिल 60-65 या स्पीडने नॉर्मल क्रूज करत करत पोहोचून जाऊ. जास्त वेळ नाही लागणार, 1.5-2 तास इनफ आहेत. पोहोचून जाऊ फास्ट. आणि ॲज सून एज पॉसिबल दर्शन जेवढ्या लवकर होईल तेवढं बेटर, कारण की सासवडमध्ये थोडंसं अजून काही स्पॉट्स आहेत ते एक्सप्लोर करायचा प्लॅन आहे. लेट्स सी हाऊज इट गो, हाऊज इट टर्न, हाऊज इट गोज. Stay tuned, man. Great. Yes, मंडळी, we are in Diveghat for very first time.
नाईस. रस्ता खूप जास्त वाईड आहे, त्यामुळे काही असं अवघड वाटत नाहीये. आणि हे रिफ्लेक्टर्स वगैरे प्रॉपर यांनी लावून ठेवलेत, सो त्यामुळे अजून काही टेन्शन नाही. असं अंधारात पण आपण थोडीशी स्पीड मेंटेन ठेवू शकतोय, नियर अबाउट 50. दॅट्स ग्रेट. हेच मित्रांनो, इफ इट्स विजिबल, श्री खंडोबा देवस्थान, कडे पठार, जेजुरी, इथे आपले स्वागत आहे. आय थिंक तो वरती जो थोडे थोडे जर लाईट व्हिजिबल असतील कॅमेऱ्यामध्ये, तर ते जे वरचे डोंगरावरती लाईट दिसत आहेत, आय थिंक तोच मल्हारगड आहे. आणि अरे हो, सॉरी, इकडे इकडे नाही, इकडे. हा, तर हाच तो मल्हारगड असावा. खड्डे! ओ भाई साहब, रस्ते. You know, no, bro, we don't have any auto bike. We are गरीब. टेस्ट ड्राईव्ह म्हणून एक्सपल्स होय, दिली असते का आपल्याला? येस, तोच 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 आहे. भाई, हे तर ना डेंजरस कार्यक्रम दिसतोय लेका. ऑल राईट पीपल, पोहोचलो. थोडासा पॅच कवर करून वरती आलोय. आम्ही सध्या जुनागडला आहोत. जुनागड म्हणजे जिथे जुनं मंदिर आहे खंडोबाचं, तिथे पलीकडच्या डोंगरावरती नवीन मंदिराची स्थापना आहे. हे पण पायऱ्या खूप येतात, वाट लागली. नाही नाही नाही, आरतीला जायचे. चला बस, चल तर वरती जाऊन बसू की. हा, आणि तिकडचं जेजुरीच्या गडाचं बांधकाम कधी झालेलं ते? ते आता चालू 1 महिना बंद होते ना करोना. हा हा, तेव्हा अच्छा. पूर्ण झालं का आता? आलो. हे पूर्ण आलो का अर्ध आलो? अर्धा आलो, अजून अर्धा हो. हे मावलींचे आता चढ नाहीये का? नाही. आता सरळ आहे. काय? मित्रांनो, मागचं 25 मिनटं झालं वरती चढतोय, परंतु अजून मंदिरापर्यंत नाही पोहोचलो. ते काका भेटले, ते म्हणले आत्ता अर्ध्यापर्यंत आलो आहे. हा लाईट म्हणजे चेक पॉईंट आहे. हा अवघड आहे साहेब. मला हा आवाज रेकॉर्ड होतो आहे माहिती, दिसणार काहीच नाही आहे. खूप जास्त लो लाईट आहे आणि मे बी 60% डन आहे. गणेश शेटला ब्रेक लागतोय. गणेश शेट थांबले मागेच. मी निघालो कारण की माझी आरती मिस करायची इच्छा नाही आहे. कोणी म्हणतंय 6 वाजता आरती असते, कोणी 6:30 सांगतंय, तर कोणी सांगते 7 वाजता आरती असते. तर आपणच जाऊन विटनेस करावी लागेल. लेट्स गो. हो, नॉट ऑल राईट फ्रेंड्स. ॲक्सिडेंट होता उतरायला, काय नाही, खाली उतरतोय. गड उतरायला सुरू केला आहे. दर्शन झालेलं आहे आणि एकदम छान पद्धतीने. लेट्स गो डाऊन ब्रो.
मार्तंड देवस्थानच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. जय महा. यास एवढा सगळा रश पाहून तिकीटवाली दर्शन घ्यायचं ठरलेलं आहे. सो लेट्स गो. तात्काळ दर्शन घेतोय मित्रांनो आम्ही, कारण की खूप जास्त रश आहे. सो लेट्स गो. दर्शनानंतर भेटतो. बाय. जय खंडेराया. तेव्हा जय मल्हार. आलेल्या सर्व भक्तांचे श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. भाविकांनो, रागेत चला, रागेत चला. Alright people, we are back on the roads. We are back on the roads. आणि आता आम्ही पुढचा स्टॉप घेतोय सासवडला. सासवड येथील स्पेशल अस्वाद मिसळ खाण्यासाठी. गणेश सरांचं म्हणणं असं आहे की ती मिसळ खूपच जास्त फेमस आहे, तर आपण तिचा स्वाद घेऊयात अँड देन वी विल गिव्ह रेटिंग आणि काय म्हणतात त्याला डिस्क्राईब करू की ते स्वाद आहे का अस्वाद आहे. It's basically not aswad, it's aswad. It means peaceful consumption, maybe. Aswad nahi hai, aswad. लेट्स चेक हाऊ इट इज. ओ वी भंडारा अजून आहे का? मला वाटलं गेला काय की गाडीवर इतक्या वेळात. दॅट्स गुड. लेट्स हॅव इट. Right people, we are in Pune right now. आणि तुम्ही पाहिलंच मागच्या क्लिप मध्ये कसला डेंजर ट्रॅफिक कटवून कस तरी पोहोचलो इथपर्यंत. फारच भयंकर ट्रॅफिक वा. ते इतकी परेशानी ती गाड्या कटवायला, त्याच्यात हे आजच्या इथं फेसिंग जे प्रॉब्लेम चालू आहे तो प्रॉब्लेम आहे. त्यातनं टाइम गेला, गाडीचं ॲव्हरेज फार उतरलं. मेन म्हणजे Yes people, welcome back with same frame with low energy. पण यस आजची राईड संपलेली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली सांगा. आमची तर ठीकठाक झाली. गाडीने इश्यू दिला नसता तर मी ट्रिपला रेटिंग दिली असती 9.5. पण गाडीची इश्यू पाहता जसा मी मेंटली डिस्टर्ब झालो ही 5वर आली रेटिंग. आय नो हा प्रॉब्लेम खूप छोटा प्रॉब्लेम आहे, पण तो मी करून घेई सॉल्व. म्हणजे जोपर्यंत नीट होणार होता रहेगा. तो मिलते हैं अगले वीडियो में. टिल देन टेक केअर. बाय बाय. तोपर्यंत टाटा. जगा मित्र.